धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या पोटगी संदर्भातला सुनावणी खरं तर आज कोर्टामध्ये होते आणि यामध्ये धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना पोटगी देताना असं एक वक्तव्य केलं आहे की जे करुणा मुंडेची जी मुलं आहेत ती माझी आहेत, मात्र करुणा मुंडे ह्या माझ्या पत्नी नाहीत. खरं तर असं वक्तव्य केलं आहे. सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी हिंदू महासंघाचे अध्यक्ष असलेले आनंदजी दवे आपल्यासोबत आहेत. खरं तर धनंजय मुंडे यांच्या या सर्व वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? मला तो तिरंगा चित्रपटातला ते विलनचा डायलॉग आठवतो कि ऐसे अगर मैं शादियाँ करता रहा तो आधे शहर से मुझे शादी करनी पड़ेगी. एवढा निर्लज्जपणा एखाद्या राजकीय नेत्यामध्ये येतो कुठून? धनंजय मुंडे सर्वसामान्य चेहरा नाही आहेत, ज्येष्ठ आमदार आहेत, एका मोठ्या पक्षाचे एक मोठे नेते आहेत, मंत्रिपदी राहिलेला माणूस आहे, आतासुद्धा आमदार आहे. जाहीरपणे कोर्टापुढे सांगतो की ती मुलं माझी आहेत, पण ती माझी पत्नी नाही आहे आणि मी कुणाबरोबर तरी काही काळ राहिलो तर ती स्त्री पत्नी होऊ शकत नाही. हा कोडकेपणा आहे. एवढे वर्ष फक्त आम्ही ते चित्रपटामध्येच बघत होतो. आणि मला आता एक लक्षात आले की दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी जी माहिती दिली आहे निवडणुकांच्या परिवारासंदर्भात ती वेगवेगळी दिली आहे. एकदा 2 मुलं दाखवलीत आणि एकदा 5 मुलं दाखवली असं सुद्धा मला कळलं आहे. आता मला म्हणायचं की निवडणूक आयुक्त काय एवढं शांत आहे? एखादा राजकीय नेता अशी जाहीरपणे कोर्टापुढे विधानं करता खरं तर कोर्टानेच त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे, निवडणूक आयोगाने सुमोटो दाखल केलं पाहिजे. मग काही यंत्रणाच हलत नाही एकही. म्हणजे महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर यायला तयार नाही, राजकीय नेते सर्व राजकीय पक्षांचे नेते गप्प बसलेले आहेत. ही संस्कृती आहे का आपली? हे आपली कसं असू शकतं एखादा माणूस? आम्ही खरं आज मनापासून दुःखी आहोत आणि व्यथित आहोत, एवढं नक्की. आमचं स्पष्ट म्हणणे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची आमदारकी रद्द करावी, निवडणूक आयोगानं सुमोटो दाखल करावी, कोर्टानं सुद्धा गंभीरतेने दखल घेऊन काहीतरी निर्णय द्यावा. नाही तर म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावत राहील अशी काही प्रकरणं आता घडत आहेत. संतोष देशमुख प्रकरणावरून खरं तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र असं असताना सुद्धा आणखी जो मुंबईमधला जो शासकीय त्यांचा बंगला आहे हा बंगला आणखी त्यांनी सोडलेला आहे, याच बंगल्यामध्ये आहेत. कसं बघता यावं? मला असं वाटतं ते निर्धास्त झालेले, निर्डावलेले आहेत. त्यांना असं लक्षात आलं की मला कोणी काही करू शकणार नाही. नाही तर एवढी हिंमत कोणी करतच नाही ना. आम्ही तर त्यावेळेस म्हटलं होतं की आमदारकीसुद्धा रद्द करा. एक आमदार असणं म्हणजे काय कमी ताकदीचं काम नाही आहे. आमदार असूनसुद्धा ते त्याच्यावर दबाव आणू शकतात, सगळ्यांवर यंत्रणेत दखल देऊ शकतात. पण मला असं वाटतं की सरकारला सुद्धा त्यांना पाहिजे होता निर्णय काही वर्षानंतर का होईना असावा यावा, यासाठी धनंजय मुंडेंची सुद्धा बीडमध्ये एक धाक तयार राहावा यासाठी सगळी नाटकं चाललेली असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. एकीकडे जे सरकार आहे ते हिंदुत्वाचा आम्ही पुरस्कार करत आहेत असं म्हटलं जातं. आता परवाच रमजान हा सण साजरा होणार आहे. या रमजानच्या निमित्तानंच केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना किट वाटण्यात येणार आहे. मात्र हिंदूचा जो सण आहे याच्यामध्ये कुठेतरी आनंदाचा शिदा वाटण्याची तरतूद आमच्याकडे नाही असं सरकारच्या माध्यमातून कळतंय. कसं आहे ना, बटेंगे तो कटेंगेवाले आता शिदा बाटेंगेपर्यंत आलेले आहेत. किती लांगूल चालून करणार आहात? आणि मला असं स्पष्ट म्हणणं आपल्यामध्ये की हिंदूंनी सावध व्हावं. आपण कुणाला मतदान केलं आणि कशासाठी केलं त्यांनी लक्ष द्यावं. वप ॲक्ट त्यांनी कायम केला, वप बोर्डाला देणग्या दिल्या, प्रत्येक राज्यामध्ये वपचं ऑफिस उघडलं. मुंबईमध्ये तर माननीय देवेंद्रजींनी माझ्या माहितीप्रमाणे वप ऑफिसचं ओपनिंग केलं होतं. मग आम्ही कशाला तुम्ही निवडणुकीच्या आधी वेगळं सांगता? 4 महिन्यानंतर तुमची पूर्ण पलकीरामाची भूमिका असते. हिंदूंना गृहीत धरण्याचं काम हे सगळं राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी राजकीय पक्ष करतात, एवढं नक्की आहे. हिंदूंनी सावध राहणं आवश्यक आहे, हिंदूंनी यांना हिसका दाखवणं आवश्यक आहे. आपण ते नक्की करू. हिंदूंना गृहीत धरण्याचं काम हे सरकार करत आहे असं वक्तव्य आनंदजी दवे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन तुषार ननवरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.